हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वच विद्यार्थ्यांना आता वेध लागलेत ते म्हणजे तलाठी भरतीचे आणि सर्वच विद्यार्थ्यांना आता तलाठी भरतीचा असलेला नवीन अभ्यासक्रम जो आहे सर याच्या बाबतीत आम्हाला थोडं एकदा व्यवस्थित कोणी समजावून सांगेल का? कारण काय ऍड आली सगळं गाव नुसती ऍड आली याच्या मागे लागलेलं आहे. पण एक्झॅक्टली तलाठीचा जो पेपर होणार आहे तो नेमका कसा होणार आहे, भाऊसाहेबांचा पेपर कसा होणार आहे, थोडक्यात काय तर भाऊसाहेबांचा पेपर कसा होणार आहे, तलाठ्याचा पेपर कसा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन फेजेसमध्ये हा पेपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं सर, मग पूर्व परीक्षेसाठी सिलेबस काय आणि मुख्य परीक्षेसाठी काय? मुख्य परीक्षेचा सिलेबस अजूनही एवढा क्लॅरिफाय आपल्याला झालेला नाहीये, पण पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो नेमका कशा पद्धतीने तो आपण या ठिकाणी बघूयात. पूर्व परीक्षेला सिलेबस कसा असणार आहे इत्यंभूतरित्या पहिल्यांदा आपण विषय बघूयात, मग प्रश्न बघूयात, गुण बघूयात, आपल्याला नकारात्मक गुण त्याला आहेत का ह्या सगळ्या बाबतीत आपण एकंदरीत पाहूयात. म्हणजे काय परीक्षेचा अभ्यासक्रमाचा असलेला पेपरचा पॅटर्न नेमका कसा आहे त्या बाबतीत आपण बघूयात. तलाठीचा अभ्यासक्रम पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यातला पूर्व परीक्षेचा पेपर पॅटर्न इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता. म्हणून मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी एमपीएससी चॅलेंजर्सच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतच राहील बरं का. त्यामुळे तलाठी अभ्यासक्रम जो आहे पहिल्यांदा इतिहास, मग भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता चाचणी. सर इतिहासाचे किती प्रश्न असणार आहेत? 10 प्रश्न 10 मार्क. सर भूगोलाचे किती प्रश्न असणार आहेत? 10 प्रश्न 10 मार्क. सर अर्थशास्त्राचे किती प्रश्न असणार आहेत? अर्थशास्त्र 15 प्रश्न 15 मार्क. आणि याच्या सोबत सोबत चालू घडामोडी अर्थातच काय महाराष्ट्रातील असलेल्या विविध क्षेत्रातील चालू घडामोडी नेमक्या, याच्यासोबत सोबत असलेले विविध पुरस्कार है ना, याच्यासोबत सोबत विविध पद्धतीने आता जिंकलेला फिफा वर्ल्ड कपच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि त्यामुळे चालू घडामोडींमध्ये 15 प्रश्न आणि 15 मार्क या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातील. राज्यशास्त्रामध्ये 15 प्रश्न 15 मार्क, सामान्य विज्ञान 15 प्रश्न 15 मार्क, गणित व बुद्धिमत्ता 20 प्रश्न आणि 20 मार्क. या पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तलाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा दिलेला आहे. अर्थातच काय एकंदरीत 100 प्रश्न आणि 100 मार्क, 60 मिनिटं म्हणजे 60 मिनिटं 1 तास, ज्याला आपण म्हणतो 1 तास 100 प्रश्न. सर नकारात्मक गुण आहेत का? तर हो 100%. मी बाजूला सरकल्यानंतर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पूर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25. अर्थातच काय एक प्रश्न चुकला तर 0.25% मार्क कटतील, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो एकदम झाडून पुसून आणि दणदणीतपणे तयारीला लागा. एमपीएससी चॅलेंजर्स हे तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. आपल्या प्रामुख्यानं तलाठी भरतीच्या बॅचेस किंवा सरळ सेवेच्या बॅचेस किंवा एमपीएससीचा जो गट क गट ब यांच्यासाठीच्या असलेल्या बॅचेस ह्या आपल्या एमपीएससी चॅलेंजर्सच्या ऍपमध्ये देण्यात आलेल्या आहेत, ज्याची फीस फक्त आणि फक्त 2499 रुपये या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. त्यामुळे आजच आपल्या ऍपवरती जा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथे जा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही कोर्सेस आपले जे आहेत ते बाय करू शकता. अतिशय तज्ञ शिक्षकांनी शिकवलेले हे सर्व कोर्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. लवकरच चालू घडामोडींचे सुद्धा काही महत्वपूर्ण असलेले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी या माध्यमातून घेऊन येणार आहे. त्यामुळं एमपीएससी चॅलेंजर्सच्या किंवा चॅलेंजर्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला डेफिनेटली तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.